बीबी येथे भीषण पाण्याची टंचाई, सरपंच चंदाताई गुलमोहर यांनी स्वखर्चाने केले टँकर सुरू। सध्या कडक उन्हाळा चालू असताना लोणार तालुका अंतर्गत बीबी या गावांमध्ये पाणी टंचाई समस्या सुरू झाली आहे। या टंचाईमुळे नागरिक पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत। याचा नागरिकांना त्रास कमी व्हावा म्हणून सरपंच चंदाताई गुलमोहर यांनी स्वखर्चाने गावात पाण्याचे टँकर सुरू केले आहेत। सरपंच चंदाताई यांच्या या कामाबद्दल बीबी येथील नागरिकांनी आभार व्यक्त केले असून त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची लोणार तालुक्यात जोरदार चर्चा चालू आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। बीबी गावामध्ये भरपूर पाणी टंचाई भासत आहे, तरी या बीबी नगरीचे सरपंच श्रीमती चंदाताई गुलमोहर यांनी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्वखर्चानं या बीबी शहरामध्ये पाण्याची योजना चालू केलेली आहे। स्वतःच्या खर्चानं त्यांनी पाण्याचा टँकर या बीबी शहरामध्ये लावलेला आहे आणि आज जनता त्यांचं खरोखर जे पाण्याचा टँकर त्यांनी स्वखर्चात चालू केलं तर खरोखर त्याच्या या कार्याला जनता सलाम करत आहे। आणि अजून मे महिना जवळपास 1.5 महिना पाणी टंचाई भासणार आहे। त्याला असं जाणवलं की बा या गावात जरी पाईपलाईन झाली असेल पण विहिरीतच पाणी नसेल तर ते तरी काय करणार आहे, म्हणून त्यांनी असं ठरवलं की बा आपण आपल्या स्वखर्चानं या गावाला पाणी दिलं पाहिजे। म्हणून आज त्यांच्या या गावामध्ये उदो होत आहे, तरी सर्व जनता त्यांच्या या कार्याचं कौतुक करत आहे। तरी मी स्वतः सरपंचाचं अभिनंदन करतो। नगर पंचायत तिवसा येथील काँग्रेस नगरसेविका सौ सीमा आशिष कापसे यांनी हेतू पुरस्काररित्या नगर पंचायत दिवसाच्या बदनामी करण्याचे कटक कारस्थान रचले असून यामध्ये त्यांनी विनाकारण आरोप केले असून याबाबत नगर पंचायत तिवसा येथील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्टीकरण देणे अगत्याचे ठरले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडे यांनी। तिवसा नगरपंचायतीच्या सन्मान्य नगरसेविका सीमाताई आशिष भाऊ खाकसे या काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेविका आहे। गेल्या 3 वर्षापासून त्या सभागृहात काँग्रेस पक्षासोबत काम करत आहेत, परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका प्रतिगामी विचारसरणीसोबत होती हे आधीच नगराध्यक्ष गौरखेडे काकू आणि उपाध्यक्ष प्रियाताई विघ्ने कालच त्यांनी बैठकीत जाहीररित्या सांगितलं। त्याच पद्धतीनं त्यांना त्यांच्या सर्कलमध्ये जी कामं द्यायची होती ती कामे दलित वस्तीमधून आणि नगर उत्थान दलितोत्तर योजनेमधून सुद्धा देण्यात आली होती। त्यांनी केलेला हा आरोप आहे आणि त्या आरोपासंदर्भात त्यांनी जे माहितीचे अधिकार टाकले होते त्याचा खुलासा प्रशासनामार्फत माहिती घेऊन कालच नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी दिलेला आहे। त्यातल्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता प्रशासनाकडे नगरपालिकेकडे उपलब्ध आहे। त्याची शहानिशा पत्रकार महोदयांनी तिवशातील सर्व नागरिकांनी करावी। त्यातला एक जरी आरोप खरा असेल तर त्या संबंधित अधिकारावर कारवाई करण्याची बाब नगरपंचायतच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी आधीच कालच्या पत्रकार परिषदेमध्ये कळवलेली आहे। केवळ काही गैरसमज आणि आर्थिक हितापोटी आणि आपला खांदा प्रतिगामी विचारसरणीच्या राजकारण्यांच्या जवळ दिल्यानं हा सगळा विषय होतोय। यात 100% राजकारण आहे। ज्या यशोमतीताईंच्या माध्यमातून ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना ओळख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळ्या बाबी मिळाल्या त्याच्या बाबतीत त्यांची भूमिका आता नकारात्मकतेकडे दिसत आहे आणि यामध्ये शुद्ध राजकारण केले जात आहे। त्यात विकासाचा कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून त्यांनी केलेले आरोप, या आरोपाचं खंडन आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी करतोय। महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या वतीने पेन्शन विजय उत्सव व सत्कार सोहळा संपन्न। भारतातील ग्रामीण बँकेत सुद्धा राष्ट्रीयकृत बँक सारखेच पेन्शन लागू झाले आहे। या आनंदा प्रीत्यर्थ आज नांदेड शहरातील नक्षत्र बँक्वेट हॉल येथे रिटायर्ड ऑफ रिजनल रूरल बँक वेलफेअर सोसायटी तर्फे नांदेड युनिट व महाराष्ट्र ग्रामीण बँक तसेच माजी कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण बँकेतील कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू झाल्याने पेन्शन विजय उत्सव व सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला। या प्रसंगी सत्कार मूर्ती रवींद्र त्रिपाठी, अध्यक्ष श्री राज शेट्टी, उपाध्यक्ष श्रीमती शर्मिला यांचा सत्कार तमाम सेवानिवृत्त ग्रामीण बँक कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आला। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या नांदेड युनिट मार्फत
जी पेन्शन योजना सुरू झाली ती हैदराबादच्या RRBWS या युनिटनं परिश्रम घेऊन सुप्रीम कोर्टात जी केस लढली त्या केसचा विजय ॲडव्होकेट शर्मिला उपाध्याय यांच्यामार्फत झालेला आहे आणि त्याचे लढवय्यक शिलेदार राजा रेड्डी RRWSचे अध्यक्ष हे स्वतः आणि रवींद्रनाथ त्रिपाठी हे दोघंजणं त्यात पिटिशनर होते. त्याचा निकाल गेल्या 12 ऑगस्टला लागला आणि पेन्शन एरियरसहित 1993 पासूनचं कॉम्प्युटर इन्क्रिमेंट सहित आम्हाला मिळालं आणि त्याचे लाभ सर्व कर्मचाऱ्याच्या खाती 31 मार्चला सर्व लोकांना मिळालेले आहेत. भारतामध्ये सर्व ग्रामीण बँकामध्ये 70,000 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला. मोठ्यात मोठा लाभ एका कर्मचाऱ्याला मिळालेला आपल्या बँकेतला महाराष्ट्र ग्रामीण बँकेतला 61 लाखाचा आहे. यावरून 10-20 लाख 15 लाख असे भरपूर कर्मचारी आहेत आणि त्यांना पूर्ण लाभ पेन्शनचा मिळाला. याचबरोबर कॉम्प्युटर इन्क्रिमेंट आमचं वर्षानुवर्ष थकलेलं राहिलेलं होतं ते देखील थकबाकी रकमेसहित आम्हाला आज पावती मिळालं आणि आज पेन्शनमध्ये त्यामुळं वाढ देखील झालेली आहे आमच्या पेन्शनमध्ये कॉम्प्युटर एका इन्क्रिमेंटमुळं. असा हा लाभ या RRBWS हैदराबाद आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जोडगोळीनं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे ते आम्हाला मिळाले. यांनी सर्व फैमिली पेंशनर्स को भी बताओ. फैमिली पेंशनर्स हाँ तो दूसरी बात जो फॅमिली पेन्शन जे महिला असतात विधवा महिला त्याच्या पत्नी त्यांना देखील आपण यामध्ये लाभ मिळवून दिलेला आहे. त्याचे पती वारले असताना त्यांना तो लाभ मिळवून दिलेला आहे. 30% पेन्शन त्यांना मिळते. महिलांना किमान 30,000च्या वरून किंवा जवळपास तेवढी रक्कम मिळते आणि शिपायाच्या पत्नीला देखील मिळतं. सर्व कर्मचाऱ्याच्या जे मयत झाले तेवढ्याच्या पूर्ण फॅमिली पेन्शन्सला मिळते. हे एक लाभ याचा नवीन आहे आणि काही कर्मचारी बँकेनं काढून टाकले त्याही लोकांना पण या निकालामुळं लाभ मिळालेला आहे आणि त्यांना पेन्शन मिळालेलं आहे. हा अतिशय ऐतिहासिक मोठा विजय या संघटनेनं आणि RRBWSनं मिळवून दिलेला आहे. ही बँकिंग इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंद घेण्यासारखा हा इतिहासातली नोंद आहे असं आम्हाला वाटतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुलढाणा येथे आभार दौरा संपन्न. दिनांक 27 एप्रिल रोजी बुलढाणा येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा संपन्न झाला असून यावेळी पत्रकारांशी बोलताना लपून बसलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पोलीस शोधून काढतीलच आणि तेथेच ठोकतील असे सांगितले. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. हे बघा, गृहमंत्री अमित शाह साहेब आणि प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलेलं आहे की पाकिस्तान नागरिक जे आहेत पाकिस्तानी त्यांनी तात्काळ देश सोडावा आणि महाराष्ट्रामधून देखील सगळ्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं फरमान आपण काढलेलं आहे सरकारने. मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांनी देखील इशारा दिलेला आहे की माझ्या भाषणात बोललो आहे 107 लोक जर कुठे बिळात लपले असतील तर पोलीस त्यांना शोधतील आणि पोलीस तिथंच ठोकतील. आणि म्हणून आता पाकिस्तानला दयामय दाखवण्याचं कारण नाही, नागरिकांना दाखवण्याचं कारण नाही. जो निर्णय घेतलाय त्यांनी ताबडतोब आणि जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही. आणि म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडून आपल्या पाकिस्तानला निघून जा. संजय गायकवाडांनी पोलिसांबद्दल म्हटलं, आपणही दिलगिरी व्यक्त कराल पोलिसांच्या बाबतीमध्ये संजय गायकवाडनी सकाळीच तुमच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि जे ठराविक जे कोणी पोलीस असतील त्यांच्याबद्दल तक्रारी असतील बिलकुल तक्रारी करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे, माझ्याकडे केले काही प्रॉब्लेम नाही. पण पोलीस दल अख्ख्या पोलीस दलाला आपल्याला असं दोषी धरता येणार नाही, त्यांना आपल्याला त्यांच्यावर आरोप करता येणार. कारण पोलीस दल हे आपलं खरं म्हणजे एक त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. महाराष्ट्र पोलीस 26/11चा हल्ला असेल, कोविड असेल,
सण उत्सव असतील, ऊन वारा पाऊस न पडता पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्या वर्दीचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. मम्मा प्रीस्कूल नेरले प्रस्तुत आर्मी समर कॅम्पचे आयोजन 21 एप्रिल पासून निर्णय येथे आर्मी समर कॅम्प यांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळा व नेरले विभागाचे केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक संदीप मोहिते हेही उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामध्ये बोलताना प्रमुख पाहुणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी लहान वयातच सर्व गोष्टी शिकल्या पाहिजेत. आत्ताची मुले मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे अशा मैदानी व शारीरिक कवायतींचे खेळ विद्यार्थ्यांच्या विकासाला पोषक ठरणारे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॅम्पमध्ये सहभाग नोंदवावा. मम्मा प्रीस्कूलच्या प्रिन्सिपल सौ दर्शू जगताप यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर इतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर कॅम्पची माहिती दिली. त्याचबरोबर श्रद्धा जाधव यांनी या कार्यक्रमाचे आभारही व्यक्त केले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. नमस्कार, मी नितीन तुपे. आज मम्मा प्रीस्कूल नेरली या शाळेमध्ये मी नॉनचकचं प्रशिक्षण देण्यासाठी इथं आलेलो आहे. नॉनचक ही बाहेरच्या देशातील कला आहे, मात्र पहिल्यांदा बौद्ध भिक्षुकांनी ह्या नॉनचकचा वापर केलेला आहे. आणि ही नॉनचक कला लहान मुलांना इथं अवगत व्हावी यासाठी मम्मा प्रीस्कूलमध्ये मी नॉनचकचं प्रशिक्षण देण्यासाठी आलेलो आहे. नॉनचक ही कला आपण कमीत कमी ॲट अ टाइम कमीत कमी 6-7 माणसांना सुद्धा आपण त्या अटॅक करू शकतो. या पद्धतीने नॉनचक फिरवला जातो. आणि त्यासोबतच मी शिवाजी महाराजांच्या काळामधील या कॅम्पमध्ये आदरणीय राहुल जगताप सरांनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मर्दानी कला या कलेमधील लाठीकाठी नावाचा जो प्रकार आहे तो त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी माझी निवड केलेली आहे. आणि लाठीकाठी ही कला शिवकालीन म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, विटा अशा विविध माध्यम शिकवली जायची. आणि त्यामधील ही लाठीकाठी नावाची जी कला आहे ती आज मी मुलांना इथं शिकवण्यासाठी आलेलो आहे आणि ती मुलं शिकणार आहेत. त्याचसोबत हा भोवरा नावाचा जो प्रकार आहे त्याला पंजाबी चक्र म्हणून सुद्धा संबोधलं जातं, म्हटलं जातं. आणि ही कला भोवरा शिवाजी राजांच्या काळामध्ये ज्या वेळेला जास्तीत जास्त माणसं गडाच्या खाली असायची त्यावेळेला साखळीचा भोवरा असायचा आणि तो फिरवत फिरवत एखादा मावळा त्या माणसांना गडावरून खाली तो फेकायचा आणि 7-8 माणसं या भोवऱ्यामध्ये तो माणूस अलगद कॅच करायचा. आणि त्यासाठी हा भोवरा मुलांना शिकता यावा म्हणून सरांनी या भोवऱ्या कला शिकवण्यासाठी मला इथं नेमणूक केलेली आहे. आणि हे तिन्हीच्या तिन्ही कला मी इथं शिकवणार आहे आणि याला पंजाबी चक्र म्हटलं जातं. ते आज मुलं इथं शिकणार आहेत. नमस्कार, मी सचिन जाधव, NIS कोच शूटिंग. मम्मा प्रीस्कूल नेरले यांच्या वतीने आयोजित केलेल्या उन्हाळी क्रीडा शिबिरासाठी आपण इथे सर्वजण आलात. सर्वांचे स्वागत. आणि राहुल जगताप सरांनी मला या कॅम्पसाठी बोलवलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी आपल्याला रायफल शूटिंग या खेळाची माहिती देण्यासाठी आज उपस्थित राहिलो आहे. ही माझ्या हातामध्ये जी आहे ते NX 100 या ही वेपन आहे. ही .177 जी स्पर्धेसाठी यूज केली जाते. यामध्ये शालेय स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा तसेच फेडरेशनच्या मॅचेससाठी, ओपन साईड या इव्हेंटसाठी हे आपण वेपन यूज करू शकतो. तसेच या वेपनबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला देतो. ही वेपन NX 100 .177 कॅलिबरचे वेपन आहे. हे जे पार्ट आहेत या वेपनचे याला फ्रंट साईड म्हणतात, बॅरेल, बॅक साईड किंवा रिअर साईड, ट्रिगर गार्ड, ट्रिगर, हे सेफ्टी लॉक आहे, चिक रेस्ट, बट प्लेट, ठीक आहे, आणि ही ग्रिप आहे. तर ही झाली वेपनची माहिती. ह्या वेपनचा मारा जवळपास आपण 150 फुटापर्यंत करू शकतो. पण ह्यामध्ये जो छरा वापरला जातो ज्याला पॅलेट बोलतात तो .177 म्हणजे 1 नंबरचा छरा, आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणायचं तर 1 नंबरचा छरा असतो. आणि तो आपण फक्त स्पर्धेसाठीच आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आता आपण याचं थेट प्रात्यक्षिकच बघूया.
थँक्यू. अमरावती येथील निस्वार्थ सेवा भावनेने कार्यरत श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व अमरावती श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी रविवार 27 एप्रिल रोजी निशुल्क हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोमेश्वर जेवडेसह नितीन पाटील मुळे यांनी. आज श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी निशुल्क हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथे करण्यात आलेले आहे. तर आता आपण श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथील डॉक्टर मंडळींसोबत आपण चर्चा करूया. प्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊया. सर्वप्रथम आपला परिचय. मी डॉक्टर अनिल सावरकर, अध्यक्ष श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल रिसर्च सेंटर अमरावती. आपला परिचय. सुधीर दिवे, उपाध्यक्ष श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती. सर, आज जो निशुल्क हृदयरोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि खास पत्रकारांसाठी, तर यामागचा खरा उद्देश काय आहे, काय यामागची भावना आहे आणि कशा प्रकारचं आपण हे आयोजन केलेलं आहे? ही सततच्या ज्यांच्या सहकार्यामुळे या हार्ट हॉस्पिटलचा प्रसार होत आहे, त्यांच्यासुद्धा प्रकृतीबद्दल जाणणं आवश्यक आहे. कारण पत्रकार लोक म्हटलं की त्यांना सतत स्ट्रेसमध्ये राहणारी मंडळी आहे, त्यांच्यासुद्धा त्यांची कुटुंबाची सगळ्यांची एकदा तपासणी करून घेणं आवश्यक आहे, असं सर्वांच्या मनात विचार आला म्हणून हा कॅम्पचं आयोजन केलं. कोणत्या प्रकारच्या तपासण्या इथे होणार आहेत? महत्त्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदी गोष्ट जे पेशंटचं BP पाहतो, शुगर पाहतो, जनरल तपासणी करतो. त्यानंतर ज्या पेशंटला आपण डाऊटफुल वाटलं त्यांचं आपण अँजिओग्राफी करतो. अँजिओग्राफीमध्ये पेशंटचा व्हेसल ब्लॉक आहे काय, कोरोनरी व्हेसल, ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकते, त्या व्हेसलचा स्टडी करतो. जर त्या योग्य असेल आणि कुठलाच ब्लॉकेज नसेल त्यांना आपण हे देतो. जर काही प्रमाणात जर ब्लॉक आढळला त्यांचा आपण अँजिओप्लास्टी करतो. सर, आता नेमकं कसं आहे की बऱ्याच लोकांना छातीत दुखतं, घाम येतं, असे निदानं सांगतात. तर यावरून त्यांना या प्रकारची बिमारी असू शकते का, किंवा यावर जर अशा प्रकारचं काही सिम्प्टम आढळलं तर आपण काय उपाययोजना, प्राथमिक जे आपण उपाययोजना म्हणतो ती कशा प्रकारे करायला पाहिजे? बघा, पत्रकार हे समाजाचे कान आणि डोळे आहेत आणि आपला व्यवसाय सांभाळून, आपली नोकरी सांभाळून बरेच वेळा पत्रकार आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपण सांगितल्याप्रमाणे जर समजा कोणाची छाती दुखत असेल, डायबिटीज असेल, त्याला ब्लड प्रेशर असेल, तर अशा पत्रकारांच्या आजच्या या रोगनिदान शिबिरामध्ये त्याचा आम्ही या ठिकाणी शुगर तपासणार आहोत, सगळ्या पॅथॉलॉजीच्या टेस्ट करणार आहोत, त्याचं ब्लड प्रेशर काउंट करणार आहोत आणि ECG घेणार आहोत. ECG हा साधारणतः या हार्टच्या पेशंटच्या अनुषंगाने महत्त्वाचा असतो आणि तो जर ॲबनॉर्मल आला तर मग मात्र पुढे इको किंवा अँजिओग्राफी त्याची या ठिकाणी करण्यात येईल. आणि अँजिओग्राफीमध्ये जर पुढे काही ब्लॉक आढळला तर आवश्यकतेप्रमाणे एंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी देखील पत्रकारांची या ठिकाणी करण्यात येईल. आणि श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचा प्रचार प्रसार करण्याचं काम ही अमरावतीकर पत्रकार मंडळी, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, सर्व मंडळी करतात. ते एका कर्तव्य भावनेतनं श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलने आज हा या ठिकाणी कॅम्प आयोजित केला आहे. आणि सर्व टेस्ट अगदी काम पडला तर एंजिओप्लास्टीपर्यंत, बायपासपर्यंत ह्या पत्रकारांच्या निशुल्क आणि त्यांच्या कुटुंबियांच्या देखील निशुल्क केल्या जाईल, अशा प्रकारचं आजचं हे आयोजन आहे. हॉस्पिटलमध्ये जे अपडेट झालेलं आहे, या अपडेट हॉस्पिटलमध्ये आता कोणत्या कोणत्या नवीन सुविधा आणि त्यामध्ये कशा प्रकारचे नियोजन आपण केलेलं आहे? मला सांगायला आनंद होतो की आपला हा कार्डियाक कॅथलॅब जे आहे 6.88 कोटी रुपयाची जी कॅथलॅब आपण घेतली, जे CSRच्या अंतर्गत घेतली आहे, त्यामध्ये जे आयवस आणि रोटाब्लेशन आहे, इंट्राव्हस्क्युलर अल्ट्रासाऊंड नावाचं जे त्याच्यावर ॲक्सेसरी आहे, त्यामुळे काय होतं की काही पेशंटचा बायपास टळून त्याला ॲक्च्युली नुसत्या प्लास्टीतून तो निभवू शकतो. कारण की कॅल्सिफाईड लिजन जेव्हा असते तेव्हा खूप वेळा ते होत नाही, नॉर्मल प्लास्टी होत नाही. परंतु जर आयवस आणि रोटाब्लेशन असेल तर तो बायपासचा पेशंट देखील प्लास्टीमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की हे जे आयवस आहे हे ज्या कंपनीचं आहे US त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त ते 2 आहेत. त्यापैकी एक आपल्या हॉस्पिटलला आहे आणि एक पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की अत्यंत अत्याधुनिक असं टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरतो आहे, ज्याच्यामध्ये कॅथलॅब तर अत्याधुनिक आहेच, त्याचबरोबर आपली इव्हन इको मशीन देखील अतिशय स्टेट ऑफ द आर्ट लेटेस्ट इको मशीन आहे. या सगळ्या कारणामुळे आपण अत्युच्च दर्जाची सेवा
महाराष्ट्रातील जनतेला देऊ शकतो असं मला वाटतं. जे पेशंट असतात, रुग्ण असतात, त्यांची तर सेवा करतात, पण त्याचबरोबर आम्ही ऐकलं आहे की त्यांच्यासोबत येणारे जे पेशंटचे नातलग आहे त्यांच्यासुद्धा साठी बऱ्याच आपण सुविधा केलेल्या. आणि साधारणतः जे पेशंट्स येतात त्याच्या निशुल्क शस्त्रक्रिया या ठिकाणी होतात, कारण समाजातल्या खालच्या स्तरातली मंडळी या ठिकाणी येते. त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर नातेवाईक असते. खरं म्हणजे जशी पाहिजे तशी अजून नातेवाईकाची व्यवस्था आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे. तरी देखील जितकं शक्य असेल तितके त्यांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी असलेल्या मेसच्या माध्यमातून त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. परंतु भविष्यामध्ये, अगदी नजीकच्या भविष्यामध्ये जसं 8 मजली हॉस्पिटल झालेलं आहे, तर एका मजल्याला एका मजल्याची धर्मशाळा, याप्रमाणे 8 मजली धर्मशाळा नजीकच्या काळामध्ये पेशंटच्या नातेवाईकासाठी या हॉस्पिटलमध्ये निर्माण केली जाईल, असा आमच्या हॉस्पिटलच्या सगळ्या ट्रस्टी मंडळींचा संकल्प आहे. आता आपण बघणार आहोत श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथील जी अद्ययावत यंत्रणा आहे ती कशा पद्धतीनं काम करते, कोणत्या साहित्याच्या माध्यमातून, कोणकोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून इथं रुग्णांवर उपचार केले जातात. माझं नाव डॉक्टर विजय लेवटे आहे. मी MD ॲनेस्थेशिया आणि इथं मेडिकल कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आहे. आमच्या इथे जे अद्ययावत कॅथलॅब सुरू करण्यात आलेली आहे, सिमेन्सची अपग्रेडेड विथ आयवस अँड रोटा ॲब्लेटर. आणि आपल्याकडे बरेचसे पेशंट जे रुग्ण आहेत ते हार्ट अटॅकचे, हार्ट फेल्युअरचे आणि त्यांचे व्हॉल्व्युलर हार्ट डिसीजचे आणि अनियमित अरेथमियाचे पेशंट येतात. त्यांना अनुसरून आम्ही जो अद्ययावत ICU तयार केलेला आहे त्यामध्ये सर्व प्रकारची सोयी विथ अद्ययावत म्हणजे बेड जे आहे आमचे ते एकदम अपग्रेडेड बेड्स आहे. व्हेंटिलेटर आमचे अद्ययावत आहे, ज्यांना बायपॅप ऑल मोड, इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटरचे सर्व मोड्स आहे याच्यामध्ये. आणि जे मॉनिटरिंग सिस्टीम आम्ही केलेली आहे ते सर्व 12 लीड ECG आणि ETCO2 आणि IBP म्हणजे इन्व्हेजिव्ह ब्लड प्रेशरचे पण मॉनिटरिंग आम्ही इथं करतो आहे. अशामुळे रुग्णांना ते अद्ययावत सुविधा प्रोव्हाइड केल्यामुळे त्यांना आम्हाला मॉनिटरिंग करणं सोपं होतं आणि त्यांच्या डायग्नोसिसमध्ये पण आम्हाला मदत होतं त्याची. नमस्कार, माझं नाव डॉक्टर शिवराज शिंदे. मी कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट. महाराष्ट्रातलं कदाचित एकमेव सेंटर असणार आहे की जे डेडिकेटेड कार्डियाक युनिट एवढं मोठं म्हणजे 250 बेडेड राहणार, ज्याच्यामध्ये 2 कॅथलॅब आणि 2 एक्झिस्टिंग कार्डियाक ओटी आणि आता नवीन अजून 2 कार्डियाक ओटी, अशा एकूण 4 कार्डियाक ओटी आणि अजून एका 3ऱ्या कॅथलॅबचं आम्ही ऑलरेडी प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. जर समजा याच्यानंतर अजून पेशंटचा फ्लो जर वाढला तर कदाचित आपण अजून एखादी 3rd कॅथलॅबचा पण विचार करण्यात येईल. जर समजा पेशंट जसे वाढत, जसा रिस्पॉन्स मिळतात, जसा लोकांनी विश्वास दाखवलेला आहे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, हा जर कंटिन्यू चालत राहिला तर कदाचित आपल्याला अजून 3ऱ्या कॅथलॅबची पण गरज भासू शकते. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.